आणि आता 10च्या 25 मोठ्या बातम्या आपण बघूयात। देशातील लोकसभेच्या 6व्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99% मतदान, तर जम्मू काश्मीर राज्यामध्ये सर्वात कमी 51.35% मतदान। दिल्लीत गांधी परिवारानं मतदानाचा हक्क बजावला। राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडून निर्माण भवनमधल्या मतदान केंद्रावर मतदान, तर प्रियंका गांधींकडून लोधी रोडमधल्या मतदारसंघात मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी बजावलाय मतदानाचा हक्क। पत्नी सुनीता केजरीवालांनी देखील केलंय मतदान। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीही बजावलाय मतदानाचा हक्क। लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याचं गौतम गंभीर यांचं विधान। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मेहबूबा मुफ्तींचं ठिय्या आंदोलन, बूथ एजंटला पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप। मेहबूबा मुफ्ती अनंतनागमधून उमेदवार। केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 24 तासात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस। पथनमथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की या 3 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। धाराशिव तालुक्यामधील एडशी, कोंड भागामध्ये पावसाच्या सरी, तर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। अकोल्यात उष्माघाताचा धोका, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 लागू। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा आदेश। पश्चिम विदर्भामधल्या 180 गावात 91 टँकरना पाणी पुरवठा। बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई। कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त। कर्नाटकात पाणी टंचाईमुळे अज्ञातांकडून बंधाऱ्यातून पाणी चोरी, पाण्याच्या सुरक्षेसाठी बंधाऱ्याला पोलीस सुरक्षा। जालन्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील मोसंबीच्या बागांवर उन्हाचा परिणाम। पाण्याच्या टंचाईमुळे आणि उन्हाच्या तडाख्यामुळे मोसंबीची बाग सुकली, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या। संभाजीनगरमधले सुखना धरण तळ गाठलेलं आहे। धरण आटल्यानं पात्रात भेगा, तर जिल्ह्यातील इतरही छोट्या मोठ्या धरणात पाणी नाही। डोंबिवलीतील अमुदान कंपनीमधील ब्लास्ट प्रकरणी नागरिक आक्रमक, 4 तास शोध मोहीम बंद असल्यानं नागरिक संतापले। नागरिकांच्या गोंधळानंतर शोध मोहीम पुन्हा सुरू।